मंडळी, तुम्ही मला ओळखला नाहीत? मी आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, सदिच्छा सागर उबाळे. दान नाही की भीक नाही की 33 कोटी देवीदेवतांचा आशीर्वाद नाही. दान नाही की भीक नाही की 33 कोटी देवीदेवतांचा आशीर्वाद नाही. शिक्षण घेणे हे आमचे हक्क आणि अधिकार आहेत. शिक्षण घेणे हे आमचे हक्क आणि अधिकार आहेत. माणसांना जनावरांपेक्षा हीन वागणूक देणाऱ्या मनोलिखित मनुस्मृतीचा संविधानाचा बाप आहे. माणसांना जनावरांपेक्षा हीन वागणूक देणाऱ्या मनोलिखित मनुस्मृतीचा संविधानाचा बाप आहे. छत्रपती शिवरायांची तलवार हातात नसली तरी सावित्रीबाईंचा मेंदू नक्कीच आहे डोक्यात. छत्रपती शिवरायांची तलवार हातात नसली तरी सावित्रीबाईंचा मेंदू नक्कीच आहे डोक्यात. जगाबद्दल घालून निघाव सांगून गेले मजला भीमराव. जगाबद्दल घालून निघाव सांगून गेले मजला भीमराव. म्हणून तेच गाव घालण्या मुळांवर उभे आहे मी सावित्रीबाईंची लेक, मी सावित्रीबाईंची लेक. विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि एवढ्यानं ते का विद्येने केले. म्हणून म्हणते मी सावित्रीबाईंची लेक, मी सावित्रीबाईंची लेक. शिक्षण घेऊ, ज्ञानी होऊ, जाणार नाही बळी. जातीभेद नको आम्हाला, माणसं सारे एक. मी सावित्रीबाईंची लेक, मी सावित्रीबाईंची लेक. सावित्रीबाईंची लेक, मी सावित्रीबाईंची लेक. मानत नाही देवा मी भीती ना मिळली. दगड धोरणे मुले देती नवसा भोवती. तर मग नरनारी लग्न का करती? सावित्रीबाईंवर किती फुले उधळी तर कमीच पडतील. त्यांचे उपकार असायचे पिढ्यानपिढ्यान फिरतील. माझे विचार लिहून मांडू शकले रे सावित्रीबाईंमुळे. एखाद्या उच्चवर्णीय समाजातील स्त्रीने हे कार्य केले असते तर त्या स्त्रीची देवाऱ्यात पूजा केली असती. पण इथे नडला मनुवादच असे म्हणणे चुकीचे होणार नाही. सावित्रीबाईंचा जन्मदिवस 3 जानेवारी 1831. या शुभ दिवसापासून सावित्रीबाईंच्या लेकींच्या घरात चुकून सुद्धा मरी आई, संतोषी माता, गडावरची माय, स्वामी समर्थ, यल्लम्मा देवी, तुळजाभवानी, आसाराम बापू, भोळ्या बाबळ्या भक्तांचे सावित्रीबाईंचा फोटो लावून त्यांना मनोभावे फूल वाहा, वंदन करा. सर्वांनी हा आदर्श घेण्यासाठी ही मी छोटीशी इच्छा प्रकट करते. एका गरीब मुलाला प्लेगच्या साथी जीवदान देताना त्यांना स्वतःच्या जीवाचे दान करावे लागले. 10 मार्च 1897 मध्ये सावित्रीबाई आपल्याला सोडून गेल्या. पण त्यांनी केलेल्या महान कार्याच्या रूपाने आज त्या जिवंत आहेत. म्हणून म्हणते, ऐकू नका त्या खोट्या सत्यवान सावित्रीची कथा. ऐकून घ्या तुम्ही त्या खऱ्या ज्योतिबाच्या सावित्रीची कथा. सन 1848 साली जर ज्योतिरावांनी मुलींसाठी शाळा सुरू केली नसती आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकवण्याचे खंबीरपणे कार्य केले नसते तर मुलींना व स्त्रियांना उंबरठ्याच्या बाहेर पाऊल ठेवण्याची समाजाची परवानगी झाली नसती. आता त्याच मुली विविध क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उंच गगनभरारी मारू लागले आहेत. द्रोणाचार्याने एकलव्याला न शिकवता गुरुदक्षिणा म्हणून अंगठा मागितला होता. या उलट कुठलाही मोबदला न घेता, स्वार्थी हेतू न ठेवता अति कष्ट सोसून सावित्रीबाईंनी ज्ञानाची लेखणी हाती देऊन स्त्रियांच्या जीवनात प्रकाश दिला. म्हणून आज कल्याणकारी सावित्रीबाई अम्मा तुम्हाला ध्येयाने, आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने जगत असताना दिसू लागल्या. म्हणून म्हणते, समाजात अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या लोकांसारखी व दारू पिऊन बोंबलत फिरणाऱ्या लोकांसारखी व बायकोला घरात देवधर्म कर म्हणून सांगणारे व बाहेर बुद्धांची तत्व पाळा म्हणून सांगणाऱ्या लोकांसारखी संतांची तुम्ही निर्माण करू नका. निर्माण करा तुम्ही जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून स्वराज्य चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज. स्त्रियांना शिक्षणाचे वाघिणीचे दूध पाजणारे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले. भारतात बहुजनांना 50% आरक्षण देणारे राजर्षी शाहू महाराज. भारताची घटना लिहिणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी संतती तुम्ही निर्माण करा. म्हणून म्हणते, भारताला स्वतःची एक महान सांस्कृतिक परंपरा आहे असा उद्घोष आपण सतत ऐकतो. पण त्याबरोबरच हेही खरे आहे की भारतवर्षात धर्मशास्त्रातील जात, वर्ण, लिंग, विषमतेचा कलंकही आहे. त्यामुळे तिथल्या भारतीय स्त्रीला हजारो वर्षे शिक्षणाची दारे बंद होती आणि त्याला आधार होता मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथाच्या. भारतवर्षात सरस्वती स्त्री देवता, विद्येची देवता म्हणून हजारो वर्षे पूजली जात होती आणि इथल्या स्त्रीला
शिक्षण घेण्याचा अधिकार मिळू शकला नव्हता. ही एक लाजिरवाणी शोकांतिका होती. अशा धर्मशास्त्राच्या अबद्ध वाटणाऱ्या भिंती फोडून ज्ञानाचा प्रकाश भारतीय स्त्रीच्या अंगणात आणण्याचे ऐतिहासिक महत्त्वाचे कार्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. म्हणून त्यांना विद्येची स्फूर्ती नाही का असे म्हणले जाते. उच्च वर्णीयातील उच्च शिक्षण घेतलेल्या स्त्रियांमध्ये अशी त्यागी स्त्री आढळून येणे हे फार कठीण आहे. सावित्रीबाई फुले हे देशाच्या सामाजिक व शैक्षणिक इतिहासातील आगळेवेगळे जोडपे होते. 150 वर्षापूर्वी स्त्री पुरुष समानता व सामाजिक न्याय याची चळवळ उभारण्यासाठी त्यांनी कडवी झुंज दिली. ज्ञान ही फार मोठी सत्ता आहे. ती स्त्रिया आणि दलित बहुजन वर्गाशिवाय त्याची उन्नती होऊ शकणार नाही. हे प्रत्यक्ष शिक्षण प्रसाराच्या माध्यमातून त्यांनी आपले स्वतःचे आयुष्य वाहून घेतले. त्यांनी संपूर्ण देशात मुलींची शाळा सुरू करण्याचे श्रेय साक्षरता अभियान, पचवले गेलेल्या ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणासाठी आणि त्यांच्या मुलांचे संगोपन करण्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंध गृह काढले. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली व हुंड्याशिवाय कमी खर्चात साध्या पद्धतीच्या विवाहाची त्यांनी प्रथा सुरू केली. त्यांनी आपल्या स्वतःच्या घरातील हाऊस अस्पृश्यतांसाठी खुला केला व थेट जाती निर्मूलनाच्या कार्यक्रमात हात घातला. त्यांनी बालविवाहास विरोध करूनच थांबले नाही, तर त्यांनी विधवांचे पुनर्विवाह समारंभ पूर्वक घडून आणले. स्वतःला मूल बाळ झाले नाही तेव्हा एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्याला डॉक्टर बनवला व त्याचा आंतरजातीय विवाह करून दिला. पाठीवर दत्तपुत्राला घेऊन लढणाऱ्या लक्ष्मीबाईच्या वीरगाथा सांगणाऱ्यांनी आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणाऱ्यांच्या शौर्यगणनेची मात्र उपेक्षा केली. हजारो विद्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश आणणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेच्या विधवा सुनेला मात्र मंदिराच्या दारात बेवार स्थितीत मरावे लागले. स्वतःच्या कष्टाने कमवलेला पैसा सामाजिक कार्यावर रस्ते खर्च करण्याऐवजी साठवला असता, गुंतवला असता तर सुनेची व नातीची परवड झाली नसती. सामाजिक कार्यासाठी ज्योतिबा स्वतः औषध पाण्याविना गेले. सावित्रीबाई फुले व डॉक्टर यशवंत हे प्लेगच्या साथीत रुग्णांना मदत करताना वारले. सावित्रीबाईची नात, हिला गरीबीमुळे बीजवराशी विवाह करावा लागला. या शोकांतिकेला काय म्हणावे, या त्यागाला कोणते नाव द्यावे. सावित्रीबाईंनी ज्योतिबानात आयुष्यभर गेलेली साथ ही आजोड होती. त्यांनी घालून दिलेला स्त्री पुरुष समतेचा व शांततामय सहजीवनाचा आदर्श हालातील होता. शिक्षण, सामाजिक न्याय, पुरवठा, जातीय निर्मूलन या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान इतिहासाबरोबर वर्तमानालाही उजळून टाकणारे आहे. सावित्रीबाईंनी दिलेली ही शिदोरी समस्त स्त्री जातीचे जीवन उज्ज्वल समृद्ध करण्याकरता राहील. म्हणून म्हणते, किती सांगू ताई तुले, ही तर सावित्रीबाईंचीच नवलाई. स्त्री जातींचा उद्धार ही तर तुझीच पुण्य. धैर्यशील यशस्वी राज्यकर्ता, हजारो वर्षाची तर्कबंदी, नरकबंदी, शस्त्रबंदी, स्त्री स्वातंत्र्य बंदी तोडणारी व बहुजनांचे स्वराज्य निर्माण करणारी, मृत्यूला लढत लढत हसत हसत सामोरा जाणारा राजा निर्माण करणारी माता जिजाऊ, सतीप्रथेला लाथाडून मुनीच्या छाताडावर उभारून स्वराज्य चालवणाऱ्या अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या मा फातिमा शेख, पंडितांनाच काय महापंडितांना विचार करायला लावणाऱ्या निबंध लिहिणारी मुक्ता साळवे, महाराणी ताराराणी, कान्हूबाई बिर्जे, बहुजनांचा उद्धार करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणाचे बळ देणारी व चंदना परी झुललेली माझी रमाई माऊली होती भीमाची सावली. माझी रमाई माऊली होती भीमाची सावली, स्वतः उन्हात बसून दिली तिनं दलित लेकरांना सावली. माझी रमाई माऊली होती भीमाची सावली.